बघा आता या वेगवेगळ्या मेथड आहेत प्रिव्हेन्शन ऑफ कोरोजनच्या. बघा यामध्ये कुठलं कुठलं प्रिव्हेन्शन केले, बॅरियर प्रोटेक्शन, सॅक्रिफिशियल प्रोटेक्शन, कॅथोडिक प्रोटेक्शन आणि अलॉय फॉर्मेशन. म्हणजे या 4 मेथड काय केलं त्यांनी यूज करून काय केले, मेटलला काय केले, प्रोटेक्ट केले. आता बॅरियर प्रोटेक्शनमध्ये काय केलं जातं, यामध्ये एक बॅरियर म्हणजे आयर्न आणि ॲटमॉस्फिअरच्या मध्ये एक लेअर तयार केला आहे, एक बॅरियर तयार केला आहे बाय वन ऑफ द फॉलोइंग मेथड. बघा पेंटिंग ऑफ द सरफेस, तुम्ही सरफेसला काय करायचं, पेंट करायचं मेटलच्या. कोटिंग बॅरियर म्हणजे काय की जो असा एक वॉरियर असतो की जो काय करतो करोजन काय करतो, होऊ देत नाही. म्हणजे तो बॅरियर काय करतो की त्या बॅरियरच्या आतमध्ये म्हणजे मेटलला प्रोटेक्ट करण्याचं काम करतो, त्याच्या आतमध्ये कोणाला येऊन देत नाही. जरी काय आलं तर तो काय करतो, ते त्यापासून प्रोटेक्ट करतो. बघा पेंटिंग ऑफ द सरफेस, सरफेसला पेंट करा. कोटिंग द सरफेस विथ अ थिन फिल्म ऑफ सम नॉन करोजिव्ह मेटल लाईक निकेल, क्रोमियम, कॉपर एक्सेट्रा. म्हणजे त्या मेटलच्या सरफेसला अशा मेटलनं कोटिंग करा की ज्याचं करोजन होत नाही. नॉन करोजिव्ह मेटल काय करा, यूज करा आणि त्याचा एक काय करा, त्या तुमच्या मेटलला कोटिंग द्या किंवा एक लेअर द्या. आता प्रिव्हेन्शन ऑफ करोजन बघा, कोटिंग द मेटल, मेटलला काय करायचं, कोट म्हणजे एक लेअर द्यायचा, थर द्यायचा. बघा इन ऑर्डर टू प्रिव्हेंट द करोजन रेजिस्टंट कोटिंग इज मेड बिटवीन मेटल अँड एन्व्हायरमेंट. म्हणजे काय, रेजिस्ट केलं पाहिजे. कोटिंग कसं असलं पाहिजे की त्यांना एन्व्हायरमेंटला काय केलं, रेजिस्ट केलं पाहिजे. डिफरंट टाईप्स ऑफ मेटॅलिक कोटिंग आर गॅल्वनायझिंग. गॅल्वनायझिंगमध्ये काय असतं, थिन कोटिंग ऑफ झिंक ऑन आयर्न, म्हणजे आयर्न मेटलवर झिंकचं कोटिंग केलं जातं. इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये काय केलं जातं, कोटिंग ऑफ कॉपर, निकेल और क्रोमियम ऑन आयर्न विथ एड ऑफ डायरेक्ट करंट. म्हणजे करंटचा यूज करून कॉपर, निकेल किंवा क्रोमियमचा वापर करून तुम्ही इथे ह्या तिन्ही मेटलचा वापर करून आयर्नवर काय करू शकता, कोटिंग देऊ शकता. आता टीन प्लेटिंगमध्ये कशाचं कोटिंग असतं, तर आयर्न मेटलवर टीनचं कोटिंग असतं म्हणून टीन प्लेटिंग म्हटले. श्रेडिंग, इट कन्सिस्ट ऑफ डस्टिंग ऑफ झिंक पावडर ऑन आयर्न सरफेस फॉलोड बाय हिटिंग. म्हणजे हीट करतानाच काय करायचं, आयर्नच्या सरफेसला काय करायचं, झिंक पावडर डस्ट करायची म्हणजे स्प्रेड करायची. परत क्लॅडिंग. बघा आता अलॉईंग द मेटल, अलॉईंग कसं करायचं बघा, मेटल हॅज बेटर रेजिस्टन्स टू करोजन आफ्टर फॉर्मिंग अलॉय विथ अदर मेटल. म्हणजे अलॉय तयार केल्यानंतर मेटलला काय येतं, मोर रेजिस्टन्स पॉवर येते. एक्झाम्पल स्टेनलेस स्टील इन विच ऑर्डिनरी स्टील इज अलॉयड विथ द क्रोमियम अँड निकेल. म्हणजे तुमचा साधा स्टील कशावर मिक्स केला जातो, क्रोमियम आणि निकेल बरोबर मिक्स केला जातो. मग देर आर टू काइंड्स ऑफ अलॉय. मग अलॉयचे पण काय आहेत, दोन प्रकार आहेत. अलॉय म्हणजे काय, एक किंवा एकपेक्षा जास्त मेटल काय केले जातात, मिक्स केले जातात. मग बघा होमोजिनियस अलॉय आणि हेट्रोजिनियस अलॉय. होमोजिनियस अलॉय म्हणजे काय, होमोजिनियस अलॉय आर द सॉलिड सोल्युशन इन विच द components आर कम्प्लिटली सोल्युबल इन वन अनदर. एक्झाम्पल स्टेनलेस स्टील. म्हणजे हे असं सोल्युशन असतं की ज्यामध्ये कंपोनंट काय होतात, एकमेकांमध्ये पूर्णपणे काय होतात, सोल्युबल होतात, विरघळतात. त्याला काय म्हटले त्यांनी, होमोजिनियस अलॉयज. ह्याचं एक्झाम्पल काय आहे, स्टेनलेस स्टील. आता हेट्रोजिनियस अलॉय, हेट्रोजिनियस अलॉयज आर द मिक्सचर ऑफ टू और मोर सेपरेट फेजेस. हेट्रोजिनियस अलॉय हे कशाचं मिक्सचर असतं, एक किंवा एकपेक्षा जास्त फेजेस तयार होतात, म्हणजे वेगवेगळ्या फेज तयार होतात त्यामध्ये. द कंपोनंट ऑफ सच अलॉय आर नॉट सोल्युबल अँड एक्झिस्ट ॲज अ सेपरेट फेज. म्हणजे ते काय होत नाहीत, एकमेकांमध्ये मिसळत नाहीत. मग ते काय तयार होतात, त्यांची एक सेपरेट फेज तयार होते. मग सॉलिड सोल्युशन अलॉयज आर मोर करोजन रेजिस्टंट. मग सॉलिड सोल्युशनचे जे अलॉयज असतात त्यांच्याकडे काय असतं, ते मोर करोजन रेजिस्टंट असतात. क्रोमियम इज युज्ड ॲज अन अलॉईंग मेटल फॉर आयर्न अँड स्टील. आयर्न आणि स्टीलसाठी क्रोमियम हा मेटल अलॉईंग मेटल म्हणून यूज केला आहे. मग सिलिकॉन इज ऑल्सो युज्ड इन मेकिंग सिलिकॉन Fe अलॉय. म्हणजे सिलिकॉन Fe अलॉय म्हणजे सिलिकॉनवर आयर्नचं कोटिंग केलं जातं सिलिकॉन Fe अलॉय तयार करायला. आता बघा सॅक्रिफिशियल प्रोटेक्शनमध्ये काय केलं आहे, इन दिस केस द सरफेस ऑफ आयर्न इज कवर्ड विथ अ मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल. म्हणजे जो गॅल्व्हॅनिक सेरीजमध्ये जास्तीत जास्त वरच्या पोझिशनला असतो त्यालाच काय आपण काय म्हणतो, मोर ॲक्टिव्ह मेटल. त्या ॲक्टिव्ह मेटलचं काय करायचं, जो मेटल तुम्हाला प्रोटेक्ट करायचा आहे त्या मेटलवर काय करायचं, याचं कोटिंग द्यायचं. आता इथं काय केलं आहे बघा, द सरफेस ऑफ आयर्न इज कवर्ड विथ मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल लाईक झिंक और ॲल्युमिनियम. म्हणजे झिंक किंवा ॲल्युमिनियमचं काय केलं आहे त्यांनी, कोटिंग केले आयर्नवर. सिन्स द मेटल लुजेस इलेक्ट्रॉन मोर रेडिली दॅन आयर्न.
कारण आयर्नपेक्षा हे तिन्ही पण काय आहेत, मेटल आहेत. आयर्न, झिंक, ॲल्युमिनियम. आयर्नपेक्षा झिंक आणि ॲल्युमिनियम काय करतात, इझिली काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात. त्यांचं करोजन काय होतं, फास्ट होतं. मग सिन्स द मेटल लुजेस इलेक्ट्रॉन मोर रेडिली दॅन द आयर्न, मग रस्टिंग इज प्रिव्हेंटेड. मग आयर्नचं काय होतं, रस्टिंग प्रिव्हेंट केलं जातं. ॲज लॉंग ॲज मेटल इज प्रेझेंट आयर्न डज नॉट गेट रस्टेड. जोपर्यंत मेटल प्रेझेंट राहतील तोपर्यंत आयर्नचं काय होणार नाही, करोजन होणार नाही. दिस टाईप ऑफ प्रोटेक्शन इज कॉल्ड ॲज अ सॅक्रिफिशियल प्रोटेक्शन. मग ह्याला काय म्हणायचं, सॅक्रिफाईस. म्हणजे यामध्ये सॅक्रिफाईस कोण करतात, झिंक आणि ॲल्युमिनियम मेटल. ते स्वतः काय करतात, स्वतःचं ऑक्सिडेशन करतात. आता कॅथोडिक प्रोटेक्शन बघा, इलेक्ट्रिकल प्रोटेक्शन म्हणूया आपण त्याला. इट इज अ प्रोटेक्शन ऑफ द पॅरेंट मेटल फ्रॉम करोजन. म्हणजे जो करोजनमधला जो पॅरेंट मेटल असतो तो काय करतो, प्रोटेक्शन देण्याचं काम करतो. बाय कनेक्टिंग विथ अ मोर ॲक्टिव्ह मेटल. तो कशाशी कनेक्ट करतो, जो मोर ॲक्टिव्ह मेटल असतो त्याच्याशी कनेक्ट करतो. लाईक मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक एक्सेट्रा. द मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲक्टिव्ह मेटल ॲक्ट्स लाईक अ ॲनोड. म्हणजे जो मोर ॲक्टिव्ह मेटल असतो तो ॲनोड म्हणून बिहेव करतो आणि तो काय करतो, इझिली ऑक्सिडेशन त्याचं होतं आणि इलेक्ट्रॉन लूज करतो. मग म्हणजे त्यालाच काय म्हटले, सप्लायज इलेक्ट्रॉन. म्हणजेच तो इलेक्ट्रॉन देतो. अँड पॅरेंट मेटल ॲक्ट्स लाईक अ कॅथोड. आणि जो पॅरेंट मेटल असतो तो काय म्हणून ॲक्ट होतो, कॅथोड म्हणून ॲक्ट होतो. तो काय करतो, हे इलेक्ट्रॉन घेतो. दस कनेक्टेड मेटल अंडरगोज करोजन. मग जे मेटल तुम्ही कनेक्ट केलेले असतात त्यांचं काय होतं, करोजन होतं. देअर बाय प्रोटेक्टिंग द पॅरेंट मेटल फ्रॉम द करोजन बाय टर्निंग इट ॲज अ कॅथोड. हेन्स द मेथड इज कॉल्ड ॲज अ कॅथोडिक प्रोटेक्शन. मग तुम्ही कुणाला प्रोटेक्ट केलं तर पॅरेंट मेटलला. पॅरेंट मेटललाच तुम्ही काय केलं, पॅरेंट मेटल फ्रॉम करोजन बाय टर्निंग इट ॲज अ कॅथोड. कॅथोडमध्ये टर्न केलं. म्हणजे सेम मेटललाच तुम्ही काय केलं, कॅथोडमध्ये टर्न करून काय केलं, त्याला प्रोटेक्ट केलं. त्याला म्हटलं कॅथोडिक प्रोटेक्शन. आता बघा प्रोटेक्टिव्ह, आता मेटॅलिक कोटिंग. मेटॅलिक कोटिंगमध्ये काय, इलेक्ट्रोप्लेटिंग, मेटल क्लॅडिंग, हॉट डिपिंग, सिमेंटेशन आणि मेटल स्प्रिंग. इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये काय होतं, कोटिंग मेटल इज डिपॉझिटेड ऑन द बेस मेटल. म्हणजे ज्या मेटलचं तुम्हाला कोटिंग करायचं आहे, म्हणजे समजा मला झिंकचं कोटिंग घ्यायचं आहे, तो घ्यायचा आणि कशावर करायचं आहे, समजा आयर्नवर करायचं आहे, तर आयर्न तुमचा काय झाला, बेस मेटल झाला आणि झिंक काय झाला, हा कोटिंग झाला. कोटिंग मेटल इज डिपॉझिटेड ऑन द बेस मेटल बाय पासिंग. हा कसा पास केला जातो, तर डायरेक्ट करंट थ्रू अँड इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. म्हणजे इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशनमध्ये ते रॉड डीप करून तुम्हाला काय करायला जातं, करंट पास केला जातो. मग हे इलेक्ट्रोप्लेटिंग होतं. आता मेटल क्लॅडिंग बघा, द बेस मेटल टू बी प्रोटेक्टेड अँड कोटिंग मेटल आर सँडविच्ड बाय प्रेसिंग थ्रू द रोलर्स अंडर द ॲक्शन ऑफ हीट अँड प्रेशर. म्हणजे हीट आणि प्रेशर अप्लाय केलं जातं आणि यामध्ये काय केलं जातं, जो बेस मेटल आहे तो तुम्हाला प्रोटेक्ट करायचा आहे आणि जो कोटिंग मेटल आहे ज्याचं कोटिंग द्यायचं आहे त्याचं सँडविच केलं जातं. म्हणजे ते हाय टेम्परेचर आणि प्रेशरला काय केलं जातं, हे प्रेस केलं जातं त्यावर. आता हॉट डिपिंग म्हणजे काय, द बेस मेटल टू बी कोटेड इज इमर्स्ड इन अ बाथ ऑफ द मोल्टन कोटिंग मेटल. म्हणजे जो तुम्हाला मेटल प्रोटेक्ट करायचा आहे तो तुम्ही काय करायचा, जो मोल्टन मेटल असतो म्हणजे ज्याचं तुम्हाला त्यावर कोटिंग करायचं आहे. मोल्टन म्हणजे काय, वितळलेला जो साचा असतो मेटलचा त्यामध्ये काय करायचं, जर समजा तुम्हाला आयर्नचं कोटिंग करायचं आहे तर मोल्टन झिंक मेटलमध्ये तुम्ही काय करणार, तो डीप करणार. त्याला काय म्हणायचं, हॉट डिपिंग. सिमेंटेशन म्हणजे काय, अ युनिफॉर्म सरफेस कोटिंग इज ऑप्टेन बाय हिटिंग द बेस मेटल इन अ पॉवर ऑफ कोटिंग मेटल. युनिफॉर्म सरफेस तुम्हाला कसा भेटणार, तर इज ऑप्टेन बाय हिटिंग द बेस मेटल. बेस मेटलला काय करायचं, हिट करायचं इन अ पॉवर ऑफ कोटिंग मेटल. म्हणजे कोटिंग मेटल आणि बेस मेटलला हिट केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार, एक युनिफॉर्म सरफेस भेटणार, सिमेंटेशन होणार. द मेटल स्प्रेइंग म्हणजे काय, द कोटिंग मेटल इन अ मोल्टन स्टेट इज स्प्रेड ऑन द बेस मेटल बाय मीन्स ऑफ अ स्प्रेइंग गन. मग स्प्रेइंग गनचा यूज करून काय केलं जातं, मोल्टन स्टेटमध्ये काय केलं जातं, द कोटिंग मेटल इन अ मोल्टन स्टेट इज स्प्रेड ऑन द बेस ऑफ द मेटल. म्हणजे मोल्टन स्टेटमधले जे लिक्विड असणार आहे ते तुम्ही स्प्रेइंग गनमध्ये फिल करता आणि ते काय करता, बेस मेटलवर स्प्रे करता. आता बघा ऑर्गॅनिक कोटिंग कसं करायचं आहे, अप्लाय ऑन मेटॅलिक सरफेस फॉर प्रोटेक्शन फ्रॉम करोजन अँड ऑल्सो टू इम्पोर्ट डेकोरेटिव्ह व्हॅल्यू सच ॲज अ पेंट, इनॅमल, वॉर्निशेस अँड लॅक्वर्स. ह्या सगळ्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता ऑर्गॅनिक कोटिंग देऊ शकता. करोजन इनहिबिटर बघा, सबस्टन्स विच वेन ॲडेड इन अ स्मॉल अमाऊंट इन अन एन्व्हायरमेंट रिड्युसेस द रेट ऑफ करोजन. म्हणजे असा सबस्टन्स की जो स्मॉल अमाऊंटमध्ये ॲड केला तर त्यांना काय होतं, करोजनचा रेट कमी होतो. त्याला काय म्हटलं आहे, करोजन इनहिबिटर. मग दीज आर ऑफ टू टाईप, कॅथोडिक आणि
ॲनोडिक. करोजन इनिबिटर पण 2 प्रकारचे असतात, कॅथोडिक इनिबिटर असतात आणि ॲनोडिक इनिबिटर असतात. आता इनऑर्गॅनिक कोटिंग बघा. इनऑर्गॅनिक कोटिंग आर प्रोड्युस्ड बाय केमिकल और इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन ॲट अ मेटल सरफेस टू प्रोटेक्ट द बेस मेटल फ्रॉम द करोजन. इनऑर्गॅनिक कोटिंगला कसं प्रोड्यूस केलं जातं? बाय केमिकल और इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन ॲट अ मेटल सरफेस. म्हणजे मेटल सरफेसला काय केल्या जातात? केमिकल रिॲक्शन केल्या जातात टू प्रोटेक्ट द बेस मेटल फ्रॉम करोजन. बेस मेटलला प्रोटेक्ट करण्यासाठी काय केलं जातं? मेटल सरफेसवर काय केलं जातं? केमिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन केले जातात. एक्झाम्पल काय आहे? फॉस्फेट आणि ऑक्साईड. आता युझिंग प्युअर मेटल, युझिंग ऑलॉईज, बाय मॉडिफाईंग एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंटला मॉडिफाय कसं करणार तुम्ही? बाय लोअरिंग द टेम्परेचर. टेम्परेचर कमी करायचं. बाय रिड्युसिंग द मॉइश्चर. मॉइश्चर कमी करायचं. अशा ठिकाणी तो तुमचा मेटल प्लेस करायचा आहे. बाय रिड्युसिंग द ॲसिडिक करोजन एन्व्हायरमेंट. ॲसिडिक करोजन असेल, ॲसिडिक एन्व्हायरमेंट असेल तर ते काय करायचं? कमी करायचं. तर प्रॉपर डिझायनिंग बघा. प्रॉपर डिझायनिंग ऑफ द इक्विपमेंट. इक्विपमेंट तुम्ही प्रॉपर डिझाईन करा. अवॉइड द डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ द डिसिमिलर मेटल. म्हणजे जे एकसारखे मेटल नसतात त्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट अवॉइड करा. आता कॅथोडिक प्रोटेक्शन बघूया. सॅक्रिफिशियली ॲनोडिक प्रोटेक्शन. मेटल टू बी प्रोटेक्टेड इज कनेक्टेड टू अ मोर ॲनोडिक मेटल टू अवॉइड द करोजन. म्हणजे जो मेटल तुम्हाला प्रोटेक्ट करायचा आहे तो तुम्ही कशाला कनेक्ट करायचा? जो मोर ॲक्टिव्ह मेटल असतो, म्हणजे ज्याचं करोजन त्या मेटलपेक्षा पण फास्ट होतं, म्हणजे मोर ॲनोडिक मेटलला जो असतो त्याला काय करायचं? हा जो मेटल आहे तो कनेक्ट करायचा. परत बघा. इम्प्रेस द करंट कॅथोडिक प्रोटेक्शन. दिस प्रोसेस कन्सिस्ट ऑफ कनेक्टिंग द मटेरियल टू बी प्रोटेक्टेड to negative terminal of DC source and positive terminal of DC source is connected to a insoluble anode. म्हणजे बघा, निगेटिव्ह टर्मिनलला काय कनेक्ट केलं आहे? तुमचं मटेरियल. आणि पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे डायरेक्ट करंटच्या सोर्सला पॉझिटिव्ह टर्मिनलला काय कनेक्ट केलं आहे? इनसोल्युबल ॲनोड कनेक्ट केलं आहे. मग द करंट सप्लायड इज ॲन अपोजिट डायरेक्शन टू द करोजन करंट. म्हणजे तो करोजन करंट आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला काय केलं जातं? करंट सप्लाय केला जातो. दस the metal to be protected act as a cathode and get protected. जो मेटल प्रोटेक्ट होणार आहे तो कॅथोड म्हणून ॲक्ट होणार आहे आणि गेट प्रोटेक्ट होणार. हे रेफरन्स आहेत जे आपण यूज केलेले.